चला आपण हायड्रोजनच्या गप्पा केल्या होत्या. जर तुम्हाला थोडं आठवत असेल तर असं काहीतरी मी दाखवलं होतं. हे दाखवलं होतं. आठवतंय? जेव्हा फर्स्ट जे हायड्रोजनचं न्यूक्लियस आहे, फर्स्ट शेल, सेकंड शेल दिसतं, थर्ड शेल, फोर्थ शेल, फिफ्थ शेल, सिक्स शेल, इन्फिनिटी शेल किती येऊ शकतात? चुकून इलेक्ट्रॉन जर बाहेरच्या शेलवरनं फर्स्ट शेलवरती आला तर माहिती आहे बाहेरून जेव्हा मध्ये येतो तेव्हा एनर्जी काय करतो? लॉस करतो. आणि बाहेर एनर्जी असतो, मध्ये कमी. मग तो जे आउटपुट देतो, इलेक्ट्रॉन एनर्जी स्वतःकडे ठेवत नाही. तो बाहेरून मध्ये येतोय म्हणजे एनर्जी आउट करतोय. आणि ते कोणत्या फॉर्म मध्ये करतो? अल्ट्रा व्हायोलेट रेडिएशन. आणि त्याला म्हणतात लायमन सिरीज. पण लायमन ते शोधलं. सेकंड शेलवर जर इलेक्ट्रॉन चुकून उड्या मारून आला तर तो रेड, ग्रीन, ब्ल्यू, व्हायोलेट करताय. ह्या फॉर्म मध्ये काय करतो? एनर्जी बाहेर टाकतो. तो डोळ्यांनी दिसतो तुम्हाला? डोळ्यांनी दिसतो. त्याला फक्त प्रिझम लावायचा. काय लावायचं? प्रिझम. मग चलो, थर्ड वरती इलेक्ट्रॉन आला तर त्यातनं आउट पडतोय पण तुम्हाला डोळ्यांनी दिसत नाही. त्याला म्हणतात इन्फ्रा. बाहेर त्याच्यानंतर सगळं काय असतं? इन्फ्रा असतं. काय असतं? लक्षात ठेवायचं, सेकंडला जर इलेक्ट्रॉन चुकून आला तर विजिबल, त्याच्या खाली अल्ट्रा, आणि त्याच्या वरती सर्व. मी म्हटलं सिक्स वरती इलेक्ट्रॉन येतो. कशावरती येतो? सिक्स वरती. मी डायरेक्ट म्हणणार आउटपुट काय म्हणणार? इन्फ्रा म्हणणार. काय म्हणणार? तर दोन तीन सिरीज लक्षात ठेवायच्या. लायमन सिरीज एक नंबरची इलेक्ट्रॉन येतो, बाल्मर सिरीज दोन वरती येतो, 5 आणि 3 वरती येतो. बस एवढं सफिशियंट आहे अप टू जे. बरोबर? अर्थात न्यूज. बरोबर. नसके ऐकायचं. हं? चलो, हे डायग्राम कळालं प्रत्येकाला? टेबल करतोय. काय? लायमनला इलेक्ट्रॉन फर्स्ट वरती येतो, बाल्मरला सेकंड वरती येतो, पाचनला थर्ड वरती येतो, ब्रॅकेटला फोर्थ वरती येतो, फिफनला फिफ्थ वरती येतो. त्याच्या वरतून येतो ना, त्याच्या वरतून कुठून येणार? आता चुकून असं होणार का? सेकंड वरती इलेक्ट्रॉन येतो, फर्स्ट वर येणार का? फर्स्ट नाही कसं येणार? तो थर्ड वर नाही, तो फोर्थ वर येणार. बरोबर आहे? कळतं ना आपल्याला? आता थर्ड जो वरती इलेक्ट्रॉन आहे तो फोर्थ वर येणार ना, तो थर्ड वर नाही येणार का? नाही. कॉमन सेन्स. तर एमसीक्यू सीईटीला यावरती भरपूर झालेत. लक्ष ठेवायचं. नोट्स मध्ये आता लिहिताय का नंतर बनवतो? लिहिलं होतं का? नोट्स मध्ये बनव. चला नोट्स मध्ये घरी बनव. काय करायचं? घरी बनव. डायग्राम कडे मला नोट्स मध्ये हे पाहिजे. ही डायग्राम पाहिजे. कळालं? डायग्रामचं नाव आहे ट्रान्झिशन ऑफ इलेक्ट्रॉन इन अ हायड्रोजन ॲटम. फर्स्ट वरती, सेकंड वरती, थर्ड वरती, फोर्थ. त्याचं काय होतं? त्याचं सिरीज आणि हाय टेबल. कळालं? आणि या टेबल मध्ये तुम्हाला दिसतोय की हायड्रोजन वरती जेव्हा इलेक्ट्रॉन जातो तेव्हा तिथे अल्ट्राव्हायोलेटची एक लाईन तयार होते, एक विजिबलची होते, अशी एक लाईन तयार होतात. त्यांना म्हणतात स्पेक्ट्रम. काय म्हणतात? स्पेक्ट्रम. हायड्रोवरती लाईट पडला, काय म्हणतोय मी? हायड्रोवरती लाईट पडला की त्यामध्ये तुम्हाला हे विजिबल मधल्या इथे काही लाईन दिसतात, ह्या लाईन दिसत नाही. झालं तर आपलं. आणि त्या लाईन का दिसत नाही? कारण त्या डोळ्याला दिसत नाही, पण त्यांना आपण मशीनला बघू शकतो. त्याला स्पेक्ट्रमला बघू शकतो. एवढ्या लाईन्स तयार होतात. कोणती लाईन? लाईनमन बार्गमन पासून. डिटेल तुम्हाला पुढे पडेल. चला, इथपर्यंत 40% वर असेल ना? काय सुदर्शन? ते गेलं का? बरोबर. हे बघा, चॅप्टर मध्ये नेक्स्ट जो कॉन्सेप्ट आहे सर्वात महत्वाचा, तो म्हणजे भोर. आपण भोर मॉडेल हे का शिकलो? आपण हे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन, हायड्रोजन स्पेक्ट्रम, कारण आपल्याला शिकायचं होता भोर मॉडेल. काय शिकायचं होतं? आणि आपण लास्ट लेक्चरला सुरू केला होता, आठवतंय का? केला होता ना? आणि मी सांगितलं होतं चॅप्टर मध्ये काही महत्वाचं असेल तर ते काय? भोर सर्वात महत्वाचा टॉपिक. आणि आपण त्याच्यावरती ऑलरेडी डिस्कशनही केलं होतं. काय डिस्कशन केलं होतं? मी सांगितलं होतं बोर मॉडेल मधचं पहिलं स्टेटमेंट काय? इलेक्ट्रॉन इन अ हायड्रोजन ॲटम. आपण बघितलं बोर मॉडेल फक्त हायड्रोजन ॲटम साठीच आहे. बरोबर? मग गप्पा कोणाचा होणार? हायड्रोजन ॲटम मधला मध्ये फक्त एकच इलेक्ट्रॉन असतो. काय पकडणार? इलेक्ट्रॉन इन हायड्रोजन ॲटम. हा कोणाभोवती फिरतो? न्यूक्लियस भोवती काय करतो? मूव्ह करतो.
एका सर्क्युलर पाथ मध्ये, एका फिक्स रेडियस मध्ये, बरोबर ना काय? इकडचं याचं सीईटी एका सर्क्युलर पाथ मध्ये, एका फिक्स रेडियस मध्ये आणि एका फिक्स एनर्जीने. त्याची एनर्जी काय असते? फिक्स असते. आणि ह्या सर्व मग या गोष्टीला म्हणायचं ऑर्बिट. तुम्हाला विचारलं ऑर्बिट मध्ये काय असतं? ऑर्बिटची रेडियस असतं, त्याचा एक ट्रॅक असतो आणि त्यात एक फिक्स एनर्जी असते. तरच तो त्या इलेक्ट्रॉन तिथे फिरू शकतो. कळलं फर्स्ट स्टेटमेंट? सेकंड स्टेटमेंट, एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन डज नॉट चेंज विथ टाइम. इलेक्ट्रॉन इथे तुमच्या जन्माच्या आधी जेव्हा आपण बॅक्टेरिया लेवलला होतो ना वॉटरमध्ये, तिथे हायड्रोजन ॲटम होता, आताही आहे. तुमच्या एवढं हायड्रोजन ॲटम आहे का? तुम्हाला काय वाटतं हे हायड्रोजन तुम्ही गप्पा शिकता हे तुमच्या बॉडीत आहे का? वाटतं दर्शन, हे जे हायड्रोजन ॲटमचा आपण गप्पा करतो तुमच्या बॉडीत हायड्रोजन ॲटम असेल का? असेल? कुठे असेल? तुमच्या बॉडीत आता हायड्रोजन आहे का? हे गप्पा चालू का? इलेक्ट्रॉन फिरतायत वगैरे. तुमच्या बॉडीत तुम्हाला तरी फिरताना दिसत नाही, काय फिरतात काय? तुमच्या बॉडीतला हायड्रोजन ॲटम आहे का? आहे तर मग कुठे आहे बा? तेच तर विचारतो मग कुठे आहे? हम्म? कशामध्ये? ऑर्गन्स. ऑर्गन्स मध्ये, ऑर्गन्स लंग्स मध्ये कुठे कुठे? हम्म? आता या रूम मध्ये हायड्रोजन ॲटम नाही का माहिती का? हायड्रोजन हा लाईट असतो, तो वरती नाही म्हणतात. या रूम मध्ये हायड्रोजन राहू शकतो. पाणी कारण ऑक्सिजन वगैरे एवढे हेवी असतात तर तो त्याला वरती पकडतो. काय करतात? जसं पाण्यामध्ये ऑइल टाकलं की ऑइल, त्याला ऑइल खाली असलं पाणी वरती असतं, पाणी खाली आलं ऑइल वरती राहणार. तसं हायड्रोजन वरती असतो, आपल्या खाली हायड्रोजन नसतो. या रूम मध्ये नाही. तुमच्या बॉडीच्या गप्पा चालू, तुमच्या बॉडी आहे बरोबर नाही. एअर त्याला ऑक्सिजन नायट्रोजन त्याला इथे राहू देऊ शकत नाही वरती. तर का ह्या रूम मध्ये बसले इथे O2 आणि N2चं मास एवढं असतं की हायड्रोजन इथे एक्झिस्ट करू शकत. मग या तुम्ही जे दररोज पाणी पिता ना त्यात हायड्रोजन असतं. तुमच्या बॉडीच्या सेल्स मध्ये हायड्रोजन असतो. जाऊ दे, तुमच्या सेल्स सोडा, तुमच्याकडे डीएनए असतो की नाही? काय नाव तुमचा? डीएनए. डीएनए तर नेमाडे म्हणजे आता डीएनए असणार ना. नेमाडे म्हटलं कमलाकर नेमाडे आहे म्हणजे कोण आहे? एक सेल मध्ये डीएनए आहे, सर्वसारखं आहे म्हणून डोकं चालतं नेमाडे. त्या डीएनए मध्ये भैया काय असतो माहिती का तुम्हाला? डीएनए बघितलं तुम्ही तुमचा? डीएनए, डीएनए मध्ये भैया असं असतं. एनडीए वाल्यांना पर्टिक्युलर कोणता क्वेश्चन माहिती का एनडीए साठीचा? जनरल जीके क्वेश्चन, जीके नाही बायोलॉजी क्वेश्चन. डायग्राम जर प्रॉपर दिसत असेल तर याला डीएनए म्हणतात. डीएनए ला दोन थ्रेड असतात, दिसतंय? दोघं थ्रेड हे ऍक्च्युअल थ्रेड नसतात रे, हे ऍक्च्युअल असे असतात. दिसतंय का मला हे असं असतं? आणि याच्यामध्ये दिसतंय का तुम्हाला शुगर दिसतंय का? हे बघा हे दिसतंय तुम्हाला, हे शुगर आहे दिसतंय का? असं इथे कार्बन असतो, काय असतो? आणि याला हायड्रोजन असतो. कोणत्याही मॉलिक्युल जनरली आपल्या बॉडीतला हायड्रोजन शिवाय कम्प्लीट होऊ शकतो. तुमच्या बॉडी ऑर्बिटल तुमचं हायड्रोजन कमी, तुमच्या चपात्या खाता तर कार्बोहायड्रेट त्यात C6H12O6. हे जर तुमच्या बॉडीला नाही मिळालं तुम्ही मरता. आता जर मी तुम्हाला असं इंजेक्शन दिलं, सिर्फ 2 मिनिट, आता जर तुम्हाला मी इंजेक्शन दिलं त्याला म्हणतात इन्सुलिन, तुमच्या बॉडीतलं शुगर एकदम पळून जाणार आणि तुम्ही इथे पळून घ्या झोपली. शुगर संपलं, ब्लड मध्ये झोपली. कळलं? म्हणजेच काय तर तुमच्या बॉडीतला C6H12 जर हा नसेल नाही तर संपलं का? लक्षात ठेवायचं हायड्रोजन ॲटम हा एक बेसिक इम्पॉर्टंट पार्ट ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री आहे. ऑर्गॅनिक म्हणजे अॅनिमलची सबस्टन्स. तर आपण अशा ॲटम बद्दल बोलतोय त्याच्यावर आपलं लाईफ चालतं. आपल्या बॉडीमध्ये मॅक्झिमम गोष्टी हायड्रोजन बनले आहेत. तर हायड्रोजन ॲटम मध्ये इलेक्ट्रॉन तुमची बॉडी असेल, माझी असेल किंवा किती वर्षापूर्वी हायड्रोजन असेल, त्यातल्या इलेक्ट्रॉनची एनर्जी कधी चेंज होईल नाही. तो इथे फिरतोय, तो 10 वर्ष फिरणार, 2 कोटी वर्ष फिरणार फिरणार, एनर्जी लॉस करणार नाही. पण बोर्डने अजून एक चेंज केला की इलेक्ट्रॉन एनर्जी चेंज करणार नाही, तर इलेक्ट्रॉन हा मूव्ह होऊ शकतो हायर एनर्जी टू लोअर एनर्जी. त्याला एनर्जी मिळाली, त्यानं जर बाहेर एनर्जी घेतली तर तो काय करतो? बेसिकली तो काय करतो? इनर शेल मधला आउटर शेल मध्ये जातो, म्हणजे पहिल्या शेल मधून दुसऱ्या शेल मध्ये जम्प करतो.
आणि एनर्जी लॉस केली तर तो बाहेरच्या शेल मधनं मध्ये जम्प करतो. जसं फर्स्ट शेल मध्ये मी बोललो जम्प करतो लायमन शेल, सेकंड मध्ये जम्प करतो बार्नर शेल. का? त्याने एनर्जी ऑलरेडी घेतली होती. आता तो लॉस करून आपल्या सेकंड शेल मध्ये येतोय, पहिल्या शेल मध्ये येतोय. कळतंय दीपक? दीपक कळतंय? दीपक चालू कळा पॉइंट. हा आपली एनर्जी लाईफ टाइम चेंज करत नाही फिरताना, पण त्याला एनर्जी घेताना बाहेर जाता येतं, एनर्जी लॉस करून मध्ये येता येतं. प्रत्येक शेलचं एक एनर्जी असतं. पहिल्या शेलची एनर्जी E1, दुसऱ्या शेलची एनर्जी E2, तिसऱ्या शेलची एनर्जी E3. पॉईंट नाही, कारण त्याला सांगितलं प्रत्येक याचं एक फिक्स एनर्जी असतं. पण बोर्डने हेही सांगितलं की फर्स्ट शेल आणि सेकंड शेलच्या एनर्जीचा गॅप मोठा असतो. काय असतो? कसं सांगणार? ही फर्स्ट आणि सेकंड शेल आहे, दिसतंय का? फर्स्ट आणि सेकंड शेलचा एनर्जी गॅप हा E2 मायनस E1 केला तर गॅप मिळेल की नाही? ही E1 शेल आहे एनर्जी, ही दुसऱ्या शेलची एनर्जी, ही तिसऱ्या शेलची एनर्जी. मला गॅप काढायचे, मी करणार E2 मायनस E1. E2 मायनस E1 हा E2 मायनस E1 हा E3 मायनस E2 हा E3 मायनस E2 यापेक्षा काय असतो? जास्त असतो, कारण की गॅप मोठी असतो. त्यानंतर छोटी E4 E3 हा क्वेश्चन आलेला आहे. सीईटीला क्वेश्चन आला, प्रत्येकाला सीईटी कंपल्सरी द्यायची. काय द्यायची? द्यायची. तर E3 मायनस E4 ना E2 मायनस E1 यामध्ये एनर्जी काय असते? कोणाची मोठी असते? E2 मायनस E1. कारण डायग्राम आठवा, पहिल्या शेल मध्ये आणि दुसऱ्या शेलच्या एनर्जी मध्ये मोठा गॅप असतो. तिसऱ्या शेलच्या एनर्जी मध्ये थोडा गॅप कमी होतो, चौथ्या अजून कमी होतो. तर हा गॅप अशा प्रकारे काय होतो? म्हणजे आधी जास्त गॅप, कमी गॅप, कमी गॅप करताय. यस, हे बोर्डचे स्टेटमेंट आहेत, यायलाच पाहिजे. लास्ट लेक्चरला सांगितलं होतं इलेक्ट्रॉन जेव्हा न्यूक्लियसच्या हायड्रोजनच्या इलेक्ट्रॉन ऑर्बिट मध्ये फिरतोय तेव्हा तो फर्स्ट मध्ये फिरत असेल तर त्याचं मोमेंटम असणार 1h/2π. सेकंड मध्ये फिरत असेल तर 2h/2π. थर्ड मध्ये फिरत असेल तर 3h/2π. म्हणजे बोर्डने काय सांगितलं? याला अँग्युलर मोमेंटम म्हणतात. हे मल्टिपल मध्ये असेल h/4π, h/4π, h/4π. फर्स्ट मध्ये h/4π, सेकंड मध्ये 2h/4, थर्ड मध्ये 3h/4π. तर ह्या मल्टिपल मध्ये मोमेंटम वाढणार. 1.5h/4π होणार नाही, पॉईंट येणार नाही. एकतर h/4π, फर्स्ट सेकंड 2h/4π. कळालं? पडतोय पॉईंट? हॅलो सुदर्शन, बरोबर समजला पाहिजे पण. चला, तर कळलं h/4π मध्ये. मग मला थर्ड शेलचं मोमेंटम काढायचं आहे, तर NH/4π हा फॉर्म्युला असतो. सॉरी 2π. मला थर्ड शेल मधलं मोमेंटम काढायचं आहे. तुम्ही एनची व्हॅल्यू किती करणार? थर्ड 2 करणार. मग थर्ड शेलचं मोमेंटम कसं करणार? इलेक्ट्रॉनचं 3 इंटू h/2π. फर्स्ट शेल मध्ये काढायचं असेल तर 1 टाकणार, 1 इंटू h/2π. कळलं? म्हणजे बरोबर. लास्ट लेक्चरला आपलं झालं होतं एनर्जी ऑफ द इलेक्ट्रॉन इन शेल. काय झालं होतं? एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन इन शेल. फॉर्म्युला काय सांगितलं होता? -2.18. मायनस काय द्यायचं ते मी नंतर बोलला. सध्या 2.18 इंटू 10⁻⁻18. यालाही काय म्हणतात मग नंतर सांग. झेड स्क्वेअर म्हणजे ऍटॉमिक नंबर. काय तो? आणि खाली n². तुम्हाला किती किती नंबरच्या शेलची एनर्जी काढायची आहे? इलेक्ट्रॉनची काढायची आहे किंवा शेलची काढायची? सारखंच. मला थर्ड शेलची एनर्जी काढायची तर मी ते 3 पुट करणार. मला हायड्रोजन ॲटमची काढायची तर मी 1 पुट करणार. हायड्रोजन मध्ये किती इलेक्ट्रॉन असतात? ॲटम नंबर असतो 1. तर मला त्याची थर्ड शेलची एनर्जी म्हणून जाणार. आता ह्याला काय म्हणतात? हा जो नंबर आहे, हा जो नंबर आहे 2.18 इंटू 10⁻⁻, याला रिबर्ग कॉन्स्टंट म्हणतात. याला काय म्हणतात? रिबर्ग कॉन्स्टंट. मला रिबर्ग कॉन्स्टंटच्या पुढे काय फायदा होतो कॅल्क्युलेशन मध्ये तो दिसतोय असून त्याचा काही यूज झाला आपण त्याला यूज करणार. समजलं? एन म्हणजे काय? नंबर ऑफ शेल किंवा ऑर्बिट. झेड म्हणजे काय?
ॲटॉमिक नंबर. मला कोणत्याही शेलचे मला आता 4 शेलचे नाही काढायची, मी एनची ऐवजी 4 पुट करणार. कोणाची काढायची? हायड्रोजनची. हायड्रोजनच्या नियमामध्ये किती आहे? 1. मी 1 पुट करणार. ठीक आहे. समजलं काय? यस. आता मला लिथियम बद्दल, लिथियमचा ॲटॉमिक नंबर 2 असतो. काय असतो? 2 असतो. पण मला माहिती आहे लिथियम +1 केला तर आपल्याला माहिती आहे आता त्यात एकच इलेक्ट्रॉन आहे ना. आता हा हायड्रोजन सारखा दिसतो ना, एकच इलेक्ट्रॉन आहे. मग लिथियमला नाही, पण लिथियम 1 प्लसला हा फॉर्म्युला वापरता येतो. कारण लिथियम 1 प्लस मध्ये एकच इलेक्ट्रॉन असतो. तो हायड्रोजन लाईक स्पेसिस आहे, तो हायड्रोजन सारखा वागतो. तो हायड्रोजन नाही आहे, तर त्याने एक इलेक्ट्रॉन लॉस केला आहे. म्हणजे हायड्रोजन असं आहे की नाही? हे बघा, हायड्रोजनच्या न्यूक्लियसमध्ये 1 प्रोटॉन असतो आणि 1 इलेक्ट्रॉन फिरतो. लिथियमच्या मध्ये 2 प्रोटॉन असतात आणि 2 इलेक्ट्रॉन फिरत होते, पण याने गद्याने हा लॉस केला. आता काय नाही, बाहेर एकच इलेक्ट्रॉन आहे. आणि ज्यात एक इलेक्ट्रॉन असतो त्याला बोरचं मॉडेल लावता येतो. न्यूक्लियसचा बोरच्या मॉडेलमध्ये रोल नाही. तो काय म्हणतो? पाथ, मोमेंटम, रेडियस. न्यूक्लियसला काय संबंध आहे? 2 असेल किंवा 1 असेल. कळलं? त्यामुळे लिथियमचा न्यूमरिकल कधी कधी विचारला तो तुम्हाला सांगितलं तर लिथियम आहे, तो L+ आहे, नंतर एक इलेक्ट्रॉन आहे आणि थर्ड शेलचं एनर्जी काढा त्याचं. मग तुम्ही म्हणणार सर हा तर हायड्रोजन नाही, याला बोर मॉडेलचा फॉर्म्युला लागत नाही, पण लागतो. आम्हाला पॉईंट. मग काय करायचं? आपला रिमोट कॉन्स्टंट लिहायचा. लिथियमचा ॲटॉमिक नंबर आता 1 घ्यायचा नाही, 2 घ्यायचा. 2चा स्क्वेअर करायचा. काय करायचा? जेडन काय करता? 2चा स्क्वेअर करायचा. किती शेल? थर्ड शेलचा स्क्वेअर. जे आन्सर आहे ना ते लिथियमच्या थर्ड शेलचं काय असणार? एनर्जी असणार. पॉईंट. मी यात हे पॉईंट मार्क करा नोट्स मध्ये घरी, की कोण कोण असतो याला हे मॉडेल लावला तो. Helium+1. सॉरी, लिथियम 3 असतो ना रे. लिथियम लिथियम 1 प्लस झाल्यानंतर 2 इलेक्ट्रॉन असतात ना, 3 असतो ना त्याच्यात. हे बघा, हायड्रोजन मध्ये 1 इलेक्ट्रॉन, हिलियम मध्ये 2 इलेक्ट्रॉन, लिथियम मध्ये 3 इलेक्ट्रॉन आणि बेरिलियम मध्ये 2 इलेक्ट्रॉन. दिसतंय खाली का? तर हा हिलियम हायड्रोजन सर्व कधी होणार आणि 1 प्लस बनवलं की समजायचं फॉर्म्युला लावायचं. याला किती बनवायचं? 2 इलेक्ट्रॉन करायचे. लिथियम 2 प्लस होईल तर फॉर्म्युला लावायचा. आणि बेरिलियम 4 आहे, बेरिलियम किती? 3 प्लस पाहिजे. म्हणून असा प्रश्न विचारला जाऊ शकतो की यांना काय म्हणतात? Helium+1, लिथियम+2, बेरिलियम+3 याला म्हणतात हायड्रोजन लाईफ स्पेसिस. काय म्हणतात ना? किंवा सिंगल इलेक्ट्रॉन स्पेसिस. आता बेरिलियम+3 असला तरी म्हणायचं की तो त्यातल्या थर्ड शेलच्या एनर्जी पाहता येतं. का? एकच इलेक्ट्रॉन आहे. 4 होते, त्यामुळे 3 घालून टाकले. आता हायड्रोजन सारखा झाला. हायड्रोजन सारखा झाला म्हणजे तो आता तो कोणता फॉर्मला फॉलो करणार? बोर्डच्या फॉर्म्युला फॉलो करणार. हा प्रश्न माझ्या माहितीप्रमाणे 2 का 3 वेळा सीईटीने रिपीट केला आहे. हायड्रोजन सोडून कोणते मॉलिक्यूल आहेत की ते हा फॉर्म्युला फॉलो करतात? Helium+1, लिथियम+2. बरोबर. कोणतं? नेक्स्ट. यांना काय म्हणतात? सिंगल इलेक्ट्रॉन स्पेसिस. हायड्रोजन तर ऑलरेडी सिंगल इलेक्ट्रॉन आहे ना, तर हिलियमही असतो, तो +1 पाहिजे. लिथियम+2 पाहिजे, बेरिलियम+3 पाहिजे. यांना म्हणायचं सिंगल इलेक्ट्रॉन स्पेसिस. आणि न्यूमेरिकल मध्ये या सर्वांचं नाव येतं आणि विचारलेलं असतं बेरिलियमच्या फर्स्ट शेलची एनर्जी काढा. कसं काढणार? फर्स्ट शेलची एनर्जी रेबर्ग कॉन्स्टंट. झेडच्या ऐवजी आपल्याला माहिती 4 असतो, बेरिलियम 4 असतो, स्क्वेअर करायचा. फर्स्ट म्हणजे एनची व्हॅल्यू 1 घ्यायची, फक्त हा नंबर वाढणार. कळालं? बरोबर. मग आता तुम्हाला एनर्जी काढता आली, त्याला रेडियसही काढता येते. त्याला रेडियसही काढता येते. रेडियसचा फॉर्म्युला काय असतो? काय असतो? RL बरोबर 0.529 इंटू n² इंटू 10⁻⁻10 मीटर. हे 10⁻10 मीटरला अँगस्ट्रॉम साठी त्यासाठी आहे. अँगस्ट्रॉमला 10⁻10 म्हणतात. कळलं की? समजलं पाहिजे. याला 10⁻10 मीटर म्हणतात.
एन ची व्हॅल्यू मला फर्स्ट शेलची म्हणजे रेडियस काढायची आहे किंवा ज्या बेरिलियम 3+, बेरिलियम किती 3+ ना काढता येते. एन ची व्हॅल्यू 1 टाकायची, एन ची व्हॅल्यू 1 टाकायची. चला तो चल पुन्हा एकदा. हा ऍक्च्युअल फॉर्म दिसला रेडियसचा. हा रेडियसचा फॉर्म्युला कोणतेही रेडियस काढण्यासाठी वापरायचा. तर तो पण पाहिजे हायड्रोजन, हिलियम, लिथियम आणि बेरिलियम. T+2+1+. मला आता हायड्रोजनची नाही, मला हिलियमची फर्स्ट रेडियस काढायची. मी काय करणार, नंबर लिहितो फिक्स, फर्स्ट शेल म्हणजे 1 टाकणार आणि हिलियमचा ॲटॉमिक नंबर किती असतो? हिलियम, हिलियम किती 8 करायचं. हायड्रोजन 1 असतो, तर इथे काय करायची 2 पुट करायची. तर हिलियमच्या फर्स्ट शेलची रेडियस तुम्हाला मिळून मला बेरिलियमची फर्स्ट शेल काढायची. कसं करणार, टाकायची यांची व्हॅल्यू फर्स्ट टाकायची. खाली जो झेड आहे त्याची व्हॅल्यू काय टाकायची, बेरिलियमसाठी नंबर 4 असतो, काय असतो ते झेडच्या 4 टाकायचं. आन्सर करायचं. बरोबर. तुम्हाला कळलं की फॉर्म्युले कोणते महत्वाचे आहेत. फॉर्म्युला नंबर 1, फॉर्म्युला नंबर 2, हा फॉर्म्युला एडीएचचा, हा फॉर्म्युला एनआयचा आणि वरचे पण. बरोबर. तर आता मला सांगा फॉर्म्युला लिहून घेतले की तुम्ही, लिहून घेतले म्हणून लिहून घ्या. एनर्जी ऑफ nth ऑर्बिट काय म्हणायचं, एनर्जी ऑफ nth ऑर्बिट. आणि हा रेडियस कोणता फॉर्म्युला, रेडियस ऑफ nth ऑर्बिट. आणि तुम्ही लिहू शकता ते 2.8 वगैरे रिबॉक कॉन्स्टंट म्हणतात, त्याला काय म्हणतात, रिबॉक कॉन्स्टंट. रिबॉक कॉन्स्टंट, रिबॉक कॉन्स्टंटला शॉर्टकट घ्यावा लागेल. सायंटिस्टचा काय तो नंबर शोधला आणि तुम्हाला 11 मध्ये 12 मध्ये डेरिव्हेशन नव्हतं, तो प्रोसेस येईल तुम्हाला यूज करायचा. काय करायचं, यूज करायचं. झालं. नेक्स्ट इम्पॉर्टंट काय होतं, सिंगल इलेक्ट्रॉन स्पेसिस यांना फॉर्म्युला लागू शकते, त्या कोणत्या आहेत ते लिहून घ्यायचं. सिंगल इलेक्ट्रॉन स्पेसिस ज्यांना फॉर्म्युला यूज होतो. हायड्रोजन तर ऑलरेडी आहेच ना, हायड्रोजन तर ऑलरेडी आहेच. पण हिलियम+1, लिथियम+2, बेरिलियम+, यांना हा फॉर्म्युला वापरायचा. जस्ट एक्स्ट्राची गरज नाही. चला एक पॉईंट पुन्हा प्रॉब्लेम इकडे. वरचे स्टेटमेंट तुम्ही घरी लिहायचे आहे, पीडीएफ तुम्हाला टाकले नसेल तर घ्यायची. मला नोटबुक मध्ये बोर मॉडेल काय आहे त्यातलं फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ सर्व स्टेटमेंट मला पाहिजे. बरोबर. काय नसेल तर पीडीएफ शेअर करा, टाकून दे. सुदर्शन मला पाहिजे इकडे. बोर्ड थिअरीत काही प्रश्न असेल तर मला विचारा की सर हे स्टेटमेंट मला कळत नाही, कारण मागच्या लेक्चरला डिस्कस झालाय, आताही डिस्कस झालाय. फॉर्म्युला फक्त 2 करायचे आहे, एनर्जी अँड रेडियस. प्रश्न विचारा की सर मला नाही केलं. इकडे शिंदे बोर्ड मॉडेल सर नाही समजत आहे, स्टेटमेंट नाही करत आहे. कोणतं आहे, कोणत्या फॉर्म्युला, हा एनर्जी ऑफ एंड ऑर्बिट मध्ये एक नंबर असतो तो तर हा नंबर आहे. रिबक कॉन्स्टंट तो रट्टा मारायचा, त्याला ऑप्शन नंबर. झेडला ॲटॉमिक नंबर म्हणतात.
प्रत्येकाचा ऍटॉमिक नंबर माहिती आहे आपल्याला, टेबलमध्ये वाचायचं 1 2 3 4. आणि खाली एन तर नंबर ऑफ शेल, कोणत्या शेल तुम्हाला विचारलं ना की थर्ड शेल मध्ये येणार तुम्हाला, हो तर तिथे लिहायचं थर्ड शेल आहे का, फोर्थ शेल आहे का, फिफ्थ शेल आहे, निवड घेऊ आपण नंबर घेऊ. बस ते पर्सनल विचार पण बोर्ड मॉडेल वेगळा कळालं. फॉर्म्युला लर्न करण्याशिवाय, आता मला सांगा, लोक म्हणतात की लोक रट्टा मारतात वगैरे, मला सांगा ही जर तुम्ही लक्षात नाही ठेवणार रट्टा मारा लागतो. हो, ही डोक्यात ठेवावं लागणार ना formula. तर तुम्हाला असं स्वप्न वाटणार हरिकॉप्टर बनवणार या गोष्टी काही तर नेमाड्याला तर असं या माणसाला नेमाडा सांगतो डोक्यात ठेवावं लागेल ना. असा असतो कृष्णा हालतो, त्याला पेन म्हणतात, लक्षात ठेवलंय ना आपण, असं काहीतरी दिसलं त्याला काय म्हणायचं, पेन म्हणायचं. त्याला काय म्हणणार तुम्ही, पेन म्हणणार तुम्ही, लहानपणी शिकवून तुम्हाला याला पेन म्हणायचं, रट्टा मारला ना, विचारला काय म्हणतात त्याला, पेन म्हणतात. याला ओटून म्हणतात. ऑप्शनला असंच लिहितात, असं का नाही लिहित, याला असं दिसलं म्हणजे ऑप्शन म्हणतात की कसं. बरोबर, जाऊ द्या सोपी गोष्ट, याला वन म्हणतात, काय म्हणतात, कोणी सांगितलं. त्याचा प्रश्न आलेला सर असंच काय वन, असा असा वन का नसू शकतो, अशा वेगळा काहीतरी, काही गोष्टी लक्षात ठेवावं लागतो. मग प्रश्नही पडला का याला वन का म्हणायचं, करावं सोल्युशन म्हणतात. काही गोष्टी फिक्स कराव्या लागतात, काही गोष्टी फिक्स कराव्या. चला बोर्ड मला वाटतं कळालं तुम्हाला. आता बोर्डचे प्रॉब्लेम्स, बोर्डचे काय प्रॉब्लेम आहे, प्रॉब्लेम मध्ये तो हे प्रश्न आहे ना, तर हा मॉडेल सक्सेस होता ज्याने आपल्याला गोष्टी सांगितलंय की न्यूक्लियस म्हणजे इलेक्ट्रॉन कुठे फिरतो, काय फिरतो, सोपी गोष्ट नाही, अजून इलेक्ट्रॉन कोणी बघितलेला नाही. आता हे वायर मधलं करंट चाललाय, कोणाला कळत नाही इलेक्ट्रॉन चालले, दिसत नाही इलेक्ट्रॉन डोळ्याने दिसत, पण आपण जे रेडियस काढतो त्याला शोधतो, सध्या काय चाललंय, ह्या वायर मधनं करंट चाललाय का, तिथे कोणीही बायकाला सांगू शकत नाही. कोण सांगणार, कोण सांगणार वायर लाईट कसं लावू शकतो, म्हणजे यातनं लाईट चालली, मी या लाईट लावा लागेल, टेस्टर आणावं लागेल, मॅग्नेटिक फील्डचं मशीन आणावं लागेल की करंट आहे इथे, बरोबर असतं ते बिल्ड. वायरला लावलं कळतं वायरला करंट चाललाय, डोळ्यांनी कोणीच सांगू शकत नाही यात करंट आहे किंवा नाही, ते इलेक्ट्रॉन चालले, डोळ्याने इलेक्ट्रॉन दिसत नाही, समजला. त्याची कॅल्क्युलेशन करतो, समजतं, छोटी गोष्ट नाही. तर पुढे बोर्ड थिअरीने एवढं भरपूर एक्सप्लेनेशन दिलं, त्याला काही गोष्टी सांगता आल्या नाही. पहिलं म्हणजे की सॅटिस्फॅक्टरी एक्सप्लेन द डिस्ट्रीब्युशन ऑफ इलेक्ट्रॉन, ऍटम मध्ये इलेक्ट्रॉन कसे कुठे कुठे असतात त्याला सांगता आलं नाही. तर त्याने गप्पा कशाच्या गेल्या, एक हायड्रोजन असतो त्याच्यावरती इलेक्ट्रॉन फिरतो, अरे पण सोडियम मध्ये तर 11 इलेक्ट्रॉन आहेत. ऍटम नंबर किती सोडियमचा, 11, किती इलेक्ट्रॉन आहेत, त्याला सांगितलं का फर्स्ट मध्ये एवढं असतात, फर्स्ट मध्ये एवढं असतात, काही प्रॉपर सांगता आला नाही त्याला. त्याला फक्त सांगता यायचं हायड्रोजन मध्ये एक इलेक्ट्रॉन असतो ते, बाकी आमचं काय, ऑप्शन मध्ये किती असतात इलेक्ट्रॉन, 8. ते कुठे फिरतात काय फिरतात काही मोठे एक्सप्लेनेशन नाही. तर त्याला एकदम म्हणजे सांगितलं त्यानं फर्स्ट मध्ये 2 इलेक्ट्रॉन असतात, 3 असतात, त्यानं सांगितलं फर्स्ट मध्ये 2 इलेक्ट्रॉन असतात, पण ते 2 कसे फिरतात, जवळ फिरतात, दूर फिरतात, कुठे फिरतात. आता मला सांगा फर्स्ट शेल, बोरने सांगितलं फर्स्ट शेल मध्ये 2 हे फर्स्ट शेलला 2 इलेक्ट्रॉन ते जवळ जवळ फिरतात, काही इथे फिरतात, कसे फिरतात तो, काही 2 जवळ फिरतात, थर्ड शेल वाले सर्व दूर दूर फिरतात, असं काही असतं, काही बोललं का नाही. तर त्याला एक्सप्लेन नाही करता येत की बाहेर इलेक्ट्रॉन आहेत ना ते कसे वागतात, ते कुठे फिरतात, काय करतात, तेवढं चांगलं त्याला एक्सप्लेन करता येत नव्हतं. दुसरी गोष्ट असतं त्याला म्हणतात की स्पेक्ट्रा, इट कुड नॉट एक्सप्लेन स्पेक्ट्रा मोर दॅन 1 इलेक्ट्रॉन. एक हायड्रोजनचा स्पेक्ट्रा आपण लास्ट लेक्चरला बघितला होता ना, रेड लाईन आहे, एक व्हायलेट लाईन, 3 लाईन होत्या ना, तो एवढा कलर एवढा घेतो, तो ज्या ज्या घेतो त्या लाईनने आपण आउटपुटला बघतो, इमिशन स्पेक्ट्रा बघतो, काय बघतो, तो हायड्रोजनचा स्पेक्ट्रा असतो. पण त्याला हायड्रोजनचा सोडून त्याला सोडियमचं सांगितलं, तो सांगता येत नाही. तर त्याला हे सांगता येत नव्हतं इलेक्ट्रॉन जास्त, एका इलेक्ट्रॉनचे जास्त झालं की त्याला एक्सप्लेन करता येत नव्हतं. तो एका इलेक्ट्रॉनसाठी त्याला एक्सप्लेन केला, हायड्रोजनच्या स्पेक्ट्राने सांगितला की रेड लाईन काय ते, बार्गन सिरीज लावली त्याने, काय लावली,
पण बाल्मर सिरीजचा यूज करून सांगितलं की हे कसं होतं, इलेक्ट्रॉन एनर्जी. त्याने सांगितलं इलेक्ट्रॉन एनर्जी घेऊ देऊ शकतो, तो बाहेरून मध्ये येतो आणि कलर बाहेर टाकतो. पण त्याला सांगितलं मग जास्त इलेक्ट्रॉन वाल्यांचं त्यांना सांगता येत नव्हतं. त्याला ऍक्सिजनचा स्पेक्ट्रा समजवता येत नव्हता. आणि तो स्पेक्ट्रा कोणाशी रिलेटेड आहे? इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉन कुठून कुठे येतो त्याच्यावरून लाईन निघतात. काय लाईन? याला हेच कळत नव्हते कुठे कुठे इलेक्ट्रॉन आहे, तो कुठून कुठे येतोय. फक्त कोणाला सांगता येत होतं? फक्त हायड्रोजनला. म्हणून त्याला जो स्पेक्ट्रल लाईन म्हणतो आपण, त्या फक्त हायड्रोजनला सांगता येतात, त्याच्यावरती सांगता आल्या नाही. वन इलेक्ट्रॉन साठीच त्याला फक्त गोष्टी करता येत होत्या. म्हणजे आणि एका इलेक्ट्रॉनवर डिस्ट्रीब्युशन काही प्रश्न नाही ना. एक इलेक्ट्रॉन फिरतोय, त्यात काय सांगणार? एकच आहे ना. सोडियमला जास्त नाही ना. नेक्स्ट, ह्या ज्या लाईन्स मिळाल्या ना हायड्रोजनच्या, दिसतंय की नाही? ह्या लाईन्स जेव्हा त्या हायड्रोजन ऍटमच्या समोर मॅग्नेटिक फील्ड आणलं, काय आणलं? तर त्या लाईन ब्रेकअप झाल्या. एक लाईनच्या 3-4 लाईन झाल्या. कळालं काय झालं? जेव्हा त्या हायड्रोजन ऍटम वरती लाईट पाठवला, त्याने काही गोष्टी ऍब्सॉर्ब केल्या केल्या की नाही? त्या ऍब्सॉर्ब केलेल्या गोष्टी ह्या होत्या. नंतर त्यांना आउट केलं त्या, बरोबर. पण त्या सिंगल लाईन होत्या. पण जसं मॅग्नेटिक फील्डच्या प्रेझेन्स मध्ये हे केलं तर लाईन ब्रेकअप होऊन गेलं. मग त्याला ते मॅग्नेटिक फील्ड, त्याला झीमर इफेक्ट म्हणतात. आणि इलेक्ट्रिक फील्डला, आणि इलेक्ट्रिक फील्ड आलं तरी लाईन तुटून होतं. मी असं का होत होतं की ज्या लाईन कंटिन्युअस होत्या त्या मॅग्नेटिक फील्ड मध्ये ब्रेक होऊन गेली? सांगता येत नाही. म्हणजे त्याला मॅग्नेटिक आणि इलेक्ट्रिक फील्डचा हायड्रोजन ऍटम वरचा एक्सप्लेनेशन देता येत नव्हतं. कळतं? डायग्राम जर सापडलं तर बघू आपण, डोळ्यांनी दिसेल. काय तब्येत वगैरे बरोबर आहे का रे? चांगलं का तब्येत आता? काही प्रॉब्लेम नाही? हे बोल. मला वाटतं स्पेक्ट्रल लाईन तुम्हाला कळालं. काय कळालं? काही लाईन हायड्रोजन ऍटम कॉपी करून घेतो, नंतर ते आपल्याला दिसतं. तर जेव्हा हायड्रोजन ऍटम विदाऊट मॅग्नेटिक फील्ड जेव्हा ह्या लाईन दाखवत होता, हे एवढं गॅप करतो, आणि मॅग्नेटिक फील्ड लावलं की तो जास्त लाईन दाखवत होता. दिसते का? मॅग्नेटिक फील्ड मुळे त्याचा तो वेगवेगळा विलन घ्यायला लागला. एक लाईनची ऐवजी काय केलं त्याने? मल्टिपल लाईन वाढवून टाकला. ही लाईन वेगळ्या लाईन मध्ये स्प्लिट होऊन गेली, ही लाईन वेगळ्या लाईन स्प्लिट होऊन. समजतंय का? मग असं काय झालं ते बोलला सांगते. ते बोलला आधी तो 2-3च लाईन होत्या, आता ही एका लाईनच्या एवढ्या लाईन कसं काय झाला? वन लाईनच्या. समजतंय तुम्हाला? म्हणजे ही जी लाईन होती ना, ही 3 लाईन स्प्लिट झाली. ही राहिली, पण ही बघा स्प्लिट होते ना, त्याला झी मध्ये फिट म्हणतात. किंवा इलेक्ट्रिक फील्ड मध्ये जर हायवा ऍटम आणलं तर त्याच्यातनं तो वेगवेगळा वेवलेट घेतो आणि वेगवेगळा देतो. असं का होतं? असं बोरला एक्सप्लेन करता येत नव्हतं. कळलं पॉईंट? भोरला हे गोष्ट सांगता येत नव्हती ती, म्हणजे की भोर जेव्हा हे मॉडेल बनवलं त्यानंतर भोर जेव्हा हे मॉडेल बनवलं ना, त्याच्या बाजूला एक अजून रिसर्च चाललं होतं. ते रिसर्च चाललं होतं, 2 सायंटिस्ट होते, तो पुढे शिकू आता. त्याने सांगितलं की एक ड्युअल नेचर ऑफ पार्टिकल, जगात जोही पार्टिकल आहे, कोणता समजतो पार्टिकल ॲटम काही असेल, मॅटर पार्टिकलचा बनतो, तर त्याला 2 नेचर असतात असं सायन्स म्हणतो. तो वेव्हही नेचर मध्ये असतो आणि तो पार्टिकल मध्ये असतो. बोलू आपण. आणि एक असतो अनसर्टन्टी प्रिन्सिपल. काय असतं? अनसर्टन्टी प्रिन्सिपल. बोरने ह्या गोष्टीकडे इग्नोर केलं, त्यानं त्याचं एक्सप्लेनेशन त्याच्या मॉडेलसाठी वापरलेलं नाही, पण ते पुढे वापरायला पाहिजे. म्हणजे बोरच्या पॅरलली काही शोध लागले, पण बोरला ते त्याच्या मॉडेलमध्ये बसवता आले नाही, तर त्याने त्याच्यावर लक्ष दिलं नाही. आणि पुढे त्याचा जास्त त्याच्यावरच मॉडेल म्हणजे बोरचा काही डेटा आणि ड्युअल नेचर अनसर्टनिटीला कॉम्बिनेशन म्हणून आत्ताचा आपण जे ऍटमला मानतो ते बनवलं.
बोरने काही महत्वाची गोष्ट मिस केली, ती काय होती, ड्युअल नेचर ऑफ पार्टिकल. पार्टिकलला दोन नेचर असतात, किती असतात, आणि अनसर्टन्टी नावाचं एक प्रिन्सिपल आहे. या दोन गोष्टी जर वापरल्या असतात तर तो बेस्ट त्याला मॉडेल बनवलं असतं, पण ते चुकीचे चुकी म्हणजे त्याला ते मिस केली. तर हे काही प्रॉब्लेम होते भोरचे. माझ्या माहितीप्रमाणे जर ह्या चॅप्टरमधून जर ठीक प्रश्न आला तर तो भोर मॉडेल होती. भोरचं स्टेटमेंट काय होते ना, भोरने प्रॉब्लेम कुठे क्रिएट केला, भोर काय मिस केलं. समजतं हिस्ट्री, इथे केमिस्ट्री काय, हिस्ट्री आहे, केमिस्ट्री झाली काही. आपण बघतोय पुढे काय काय केलं होतं आणि काय प्रॉब्लेम होतो. तर भैया मला लिमिटेशन्सही लिहिलेले पाहिजे. उद्याचं थिंक कर, पुढच्या लेक्चरला पुन्हा विचारा की सर हे काय कळालं नाही काय. हम्म? एक एक लाईन महत्वाची. मग पहिलं मॉडेल फॉल झालं थॉम्सनचं. काय होतं की भैया एक स्पियर असतो, त्याच्यात इलेक्ट्रॉन ट्रॅप झालेले असतात, आठवा मागचं बरोबर ना, बॉल सारखा असतो. बरोबर कोणी खुलून टाकलं. न्यूक्लियस असतो ज्यामध्ये एमटी जागा असते आणि शेल्स इलेक्ट्रॉन फिरतात. बोर्डने पुन्हा चेंज केलं, रेडियस वरती असतो, त्याला मोमेंटम असतो 1/2 पाय. मग पुन्हा आलं एक शेवटचं मॉडेल जे आता आपण वापरतो, त्याला म्हणतात क्वांटम मेकॅनिकल मॉडेल ऑफ ॲटम. आता आपण जनरली कोणतं वापरतो, क्वांटम. मी भरपूर गोष्टी बघत असतो, क्वांटम क्वांटम मी मागे बोललो. जेही ॲटमच्या क्वांटिटीमध्ये गेलो त्याला म्हणतात क्वांटम. काय म्हणतात, क्वांटम. मायक्रोसॉफ्ट कशावरती काम करताय, क्वांटमची क्वांटम कॉम्प्युटिंग, बरोबर. इंटेल कशावरती काम करताय, त्याच्यावरती. सर्व कंपन्यांचं टार्गेट आहे की आमचं एक सुपर कॉम्प्युटर, आमची चिप सर्वात बेस्ट आहे, आमचं कॉम्प्युटर सर्वात फास्ट आहे. आणि ते याच्याशिवाय होऊ शकत नाही. जोपर्यंत तुम्ही इलेक्ट्रॉनला मॅनेज नाही करू शकत तोपर्यंत ते फास्ट होऊ शकत नाही. कोणताही क्वांटम कॉम्प्युटिंग काय वापरला जातो, इलेक्ट्रॉन वापरला जातात. ते कॉस्टला कंट्रोल केला जातो, इलेक्ट्रॉनच्या स्पीडने कॅल्क्युलेशन करण्याचा प्रयत्न होतो. समजता कोणत्याही गोष्टी बरोबर. लक्षात ठेवा, सर्वात नवीन मॉडेल आहे क्वांटम मेकॅनिकल मॉडेल. तुम्ही जे आता सध्या वापरता आहे, जग ज्याच्यावरती चाललाय त्याला म्हणतात क्वांटम. आणि क्वांटम मेकॅनिकल मॉडेल शिवाय काही होऊ शकत नाही जगामध्ये. जगामध्ये ना चिप होऊ शकत, ना तुमची बॉडी चालू शकत, ना तुम्हाला डॉक्टर मेडिसिन देऊ शकत. सर्व गोष्टी रिलेटेड टू ॲटम आहेत.